कल्याण रेल्वे यार्ड अत्याचार प्रकरणी नीलम गोरे यांचा आढावा. पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना घेणार. कल्याण रेल्वे यार्डातील अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी कल्याणमध्ये येत रेल्वे पोलीस प्रशासनासोबत बैठक घेत घटनेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी पीडित कुटुंबाचीही भेट घेतली. यावेळी बोलताना नीलम गोरे यांनी या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल अशी माहिती दिली. तसेच पीडित मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे परिसरातील रिकाम्या इमारती हटवणे तथा तेथे सुरक्षा रक्षक तैनात करणे, रेल्वे व स्थानिक पोलिसांमध्ये समन्वय वाढवणे तसेच रेल्वे यार्ड परिसरात सर्च लाईट आणि सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना यांनी दिल्या. राज्यात 140 पोस्को न्यायालयाचा प्रस्ताव मंजूर असला तरी प्रत्यक्षात फक्त 38 न्यायालये कार्यरत असल्याची, अशा प्रकरणामध्ये विलंब होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, विजय पोटे यांच्यासह पोलीस अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. डोंबिवली परिसरामध्ये मला असं वाटतं अशा अत्याचार घडल्यावरती भेटायला आलेली ही कमीत कमी 15वी किंवा 20वी मुलगी असेल. ज्या केसमध्ये मी आलेली आहे, तुम्हाला आठवत असेल तिला टोपण नाव आपण दिलं होतं जागृती म्हणून. एका मुलीला सुद्धा अत्याचार झाल्यावर प्रचंड ऑपरेशन्स 3 सहन करून ती बरी होईपर्यंत कोर्टात केस 2-2.5 वर्ष चालली होती. त्याच्यानंतर इतरही काही केसेस छेडछाडीच्या किंवा अशा झालेल्या आहेत. एकतर आपल्या समाजामध्ये एक हिंसक प्रवृत्ती आहे आणि एखादी अल्पवयीन मुलगी जात असताना तिच्यावरती झडप मारणारी एक ज्याला आपण म्हणू की गुन्हेगारी प्रवृत्ती देखील अनेक ठिकाणी आहे. अत्यंत दुःखदायक, क्लेशदायक आणि निषेधार्ह घटना आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. परंतु आज मी जेव्हा लोहमार्गच्या SP-शी बोलले आणि त्याचबरोबर कल्याणला आम्ही येत असल्याच्या संदर्भात आपले माननीय आमदार राजेशजी मोरे, तसंच जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, विजयाताई पोटे, वाघमारेताई, बाकीच्या सगळ्या उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निरोप दिले आणि पोलिसांशी, विशेषतः रेल्वे पोलीसच्या हद्दीत हे घडलेलं असल्यामुळे त्यांच्याबरोबर बैठक घेणं फार आवश्यक होतं आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे जे समोर आले त्याच्याबद्दल मी आपलं लक्ष वेधते आहे. एक म्हणजे घटना निषेधार्ह असली तरी सुद्धा शेवटी त्याच्यामध्ये न्याय मिळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि मुलीच्या बरोबर सातत्याने आपण उभं राहायचं, त्यांना सहकार्य द्यायचं, संरक्षण द्यायचं. ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका कायम राहिलेली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना, मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी जी व्याख्या केली आहे की महिलांना सन्मान म्हणजे महिलांचा अधिकार आणि महिलांचा अधिकार म्हणजे महिलांचा सन्मान. तर या मुलीच्या नातेवाईकांशी मी बोलले, पोलिसांशी डिटेल बोलले आणि आपल्या माहितीनुसार 300 हा गुन्हा नंबर जो आहे त्याच्यामध्ये 595/2026 कलम 304(2), 351, 64(1), 65(1), 137(2) आणि भारतीय न्याय संहितासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार कलम 346 यानुसार या मुलीच्या वरती आरोपी अटक झालेला आहे. त्यांनी केलं त्याचं, त्यांनी मोबाईल फोन हिसकावून घेऊन जी तिला दमदाटी केली, दहशत निर्माण केली, त्याच्यामुळे तो अत्याचार करत असताना त्यांनी त्या मुलीला बळाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये पोलिसांनी गुन्हे ताबडतोब संबंधित आरोपीच्याबद्दल लवकर आम्ही कोर्टात केस घेऊ असं सुद्धा सांगितलेलं आहे. आपण पाहिलं की नसरापूरच्या केसमध्ये 15 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल पुणे पोलिसांनी केलेलं आहे. त्याच प्रकारे रेल्वे पोलीस सुद्धा इथे लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय तपासण्या सुद्धा पुढे गेलेल्या आहेत. DNA टेस्ट, बाकीच्या ब्लड टेस्ट वगैरे याची सुद्धा सॅम्पल्स घेण्यात आलेली आहेत आणि आता त्या मुलीला मानसिक आणखीन वेगवेगळ्या प्रकारे दिलासा देण्याची खूप आवश्यकता आहे. तर इथे मी सांगू इच्छिते, मुलीचं शिक्षण पूर्ण होण्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या आमच्या स्थानिक सगळे पदाधिकारी राजेश मोरे, अरविंद मोरे आणि शिवसेनेने जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर कोर्टामध्ये चांगला त्यांना सरकारी वकील मिळावेत या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही संबंधित जे आहेत SP त्यांच्याशी सूचना दिलेल्या आहेत. त्यांना काही काळ जायला लागेल, पण यासोबत एक काही माझ्या सूचना होत्या रेल्वेला, ज्या मी 2015-16 पासून म्हणजे सेनगावकर होते, रवींद्र शिसवे होते तेव्हापासून त्याचा फॉलोअप करते आणि तो म्हणजे कल्याणच्या रेल्वे स्टेशन जवळ काही पडीक इमारती आहेत बाजूला साईडला आणि तिथे पूर्वी सुद्धा एका रिक्षावाल्यानी मुलीचा विनयभंग केल्याची घटना झाली होती. त्यावेळेला मी निर्देश दिलेले होते की इथल्या ज्या पडीक इमारती आहेत त्या रिकाम्या असतात, रात्रीच्या वेळेला कोणी तिथे नसतं,
तर तिथे एक तर सुरक्षा रक्षक ठेवले पाहिजेत आणि त्या इमारतींचं पुढे काय वासलात लावायची तर रेल्वेची ती जबाबदारी आहे. तर रेल्वेने त्या पाडून टाकल्या पाहिजेत आणि त्याचा विनियोग लोकांच्यासाठी किंवा रेल्वेच्या उपयोगी गोष्टींसाठी केला पाहिजे. तर आज मला त्यांनी माहिती दिली की 2021 मध्ये मी जे निर्देश दिले होते त्यानुसार काही ठिकाणी त्यांनी भिंत वगैरे करून सुरक्षेची व्यवस्था केलेली आहे. पण आज मी काही निर्देश आणखीन सूचना दिलेल्या आहेत पोलिसांना आणि त्याच्यात रेल्वेचे आरपीएफच्या पण अधिकारी होत्या. त्यांना सांगितलेलं आहे की ह्याचा जो प्रस्ताव दिलेला असेल तुम्ही या पडीक इमारतींची पुढे वासलात लावण्याच्या संदर्भात आणि तिथे सुरक्षा रक्षक नेमण्याच्या संदर्भात त्याच्यावर काय कार्यवाही झाली ते तुम्ही मला कळवा, हे एक सांगितलेलं आहे. दुसरं, रेल्वे पोलीस आणखीन आपले स्थानिक पोलीस यांचा समन्वय वाढण्याच्या दृष्टीने सीपी रेल्वे पोलीस यांना सांगितलेलं आहे की पूर्णपणे पॅरलली समांतर असं पोलीस स्टेशन आणि रेल्वे पोलीस, कारण रेल्वेच्या हद्दीत गुन्हा झाला की तो गुन्हेगार किंवा आरोपी पळून जातो